पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13। ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी। जिथं सर्व काही असतं, फक्त सुखच नसतं, त्याचं नाव संसार। आणि जिथं काहीही नसतं, फक्त सुखच सुख असतं, त्याचं नाव परमार्थ। काय बोललो मी? की जिथं सर्व काही असतं, फक्त सुखच नसतं, त्याचं नाव संसार। एखादा संसारिक जर म्हणाला की मला माझ्या संसारात सुख मिळतं, तर नकळत तो परमार्थ करत असावा, तो परमार्थ करत असावा। कारण संसारात सुख नावाची गोष्टच नाही आहे। आणि म्हणून तुकोबाराय बोलले की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। ज्ञानोबाराय म्हणतात, मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या। हा संसार किती दुःखानं भरलाय, ज्ञानोबाराय उदाहरण सांगतायत। माऊली बोलतायत की मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या। एखादा मनुष्य विस्तवावर झोपलाय आणि त्याला विचारलं की कसं वाटतं, तर तो म्हणतो बरं वाटतं, मजा वाटते। विस्तवावर झोपलाय आणि विचारले कसं वाटतं, तर म्हणतो बरं वाटतंय, मजा वाटते। हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे, तितकं ते बोलणं हास्यास्पद आहे। कोणतं? की एखाद्याला जर तुम्ही विचारलं की संसारात कसं चाललंय, तर तो म्हणतो बरं चाललंय, मजेत चाललंय। हे बोलणं तितकं हास्यास्पद आहे। इतका संसार दुःखानं भरलेला आहे। कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या। आपलं प्रवचन संसारिकापुढं चाललंय, प्रवचनकारी संसारिकच आहे आणि आपण बोलतोय संसारावरच। तुमच्यापैकी एखादा मनुष्य म्हणू शकतो की डॉक्टर मोठे साहेब, भागवतरावजी मोठे, आम्हाला तुमचं बोलणं काही पटत नाही। तुम्ही संसारात सुख नाही म्हणता, हे बोलणं आम्हाला पटत नाही। आम्ही आमच्या संसारात सुखी आहोत, आम्हाला आमच्या संसारात भरभरून सुख मिळतं आणि तुम्ही नाही कसे म्हणता, आम्हाला तुमचं बोलणं पटत नाही। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही संसार करता ते सुख मिळतं म्हणून करता का गरज म्हणून करता? तुम्ही संसार करता ते सुख मिळतं म्हणून करता का गरज म्हणून करता? अर्थातच गरज म्हणून। संसार ही माणसाची गरज आहे। संसार नाही केला तर मनुष्य उपवासी मरेल। भर दुपारी मे महिन्यात 2 वाजता शेतकरी शेतात नांगर हाकतो, उन्हामध्ये घामाचे पन्हाळ लागलेत, त्यात कसलं सुख आलंय? मे महिन्यात 2 वाजता भर उन्हात शेतकरी नांगर हाकतो, घामाचे पन्हाळ लागलेत, सुख मिळतं म्हणून नांगर हाकतो का गरज म्हणून? अर्थातच गरज म्हणून। त्या उन्हात कसलं सुख आलंय? तो उन्हात नांगर हाकतो ते सुख मिळतं म्हणून नाही, तर गरज म्हणून। संसार ही माणसाची गरज आहे।
संसार जीवनाच्या गरजा भागवतो, सुख देत नाही. संसार जीवनाच्या गरजा भागवतो. संसार रोटी कपडा मकान देतो. आणि रोटी कपडा मकान म्हणजे सुख नव्हे. रोटी कपडा मकान यांनी जर सुख दिलं असतं तर या श्रीमंत लोकांनी एका एका माणसाने हजार हजार ड्रेस शिवले असते आणि 100-100 घरं बांधली असते आणि सुखी झाली असती. पण आज असं चित्र जगात दिसतं का? किती श्रीमंत मनुष्य असला तर त्याच्यापाशी किती घरं असतात? 1-2, फारच लबाडीचा पैसा असेल तर फार फार तर 3. ड्रेस किती असतात? 5-25, त्यापेक्षा अधिक नाही आहे. मग खरोखरच जर रोटी कपडा मकान यांनी जर सुख दिलं असतं तर एका एका श्रीमंत माणसाने 1000 ड्रेस शिवले असते आणि तो सुखी झाला असता. एका एका श्रीमंत माणसाने 100 घरं बांधली असते आणि सुखी झाला असता. पण असं चित्र जगात दिसत नाही. कितीही श्रीमंत मनुष्य असला तर ड्रेस किती असतात? 5-25, घरं किती असतात? 1 नाही तर 2. याचाच अर्थ रोटी कपडा मकान जीवनाच्या गरजा भागवतात, सुख देत नाहीत. रोटी कपडा मकान शरीराची सोय करतात आणि शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे तर मनाची सोय म्हणजे सुख होय. माझं वाक्य नीट आहे का? की शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे तर मनाची सोय म्हणजे सुख. आणि मनाची सोय म्हणजे मनाला हरिनामाचा खुराक देऊन त्याला स्थिर बनवणं म्हणजे सुख. आणि म्हणून ज्ञानोबा सुखाची व्याख्या करतायत. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुखाने दुःखाच्या केलेल्या व्याख्या. माऊली बोलतायत की सुख कशाला म्हणावं आणि दुःख कशाला म्हणावं. की किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. कोणत्याही कारणामुळं, मग ते विषयभोग असो किंवा हरिनाम असो, कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख होय. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख होय. सुख ही एक फिलिंग आहे, हा एक अनुभव आहे. सुख ही काही दृश्य वस्तू नाही आहे, ती दिसत नाही, ती अनुभवाची गोष्ट आहे. ती एक फिलिंग आहे, ती एक फिलिंग आहे, ती एक जाणीव आहे, तो एक अनुभव आहे. आणि म्हणून मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख आहे. एका कवीनं एक सुंदर प्रश्न विचारला आहे की सुख म्हणजे काय. एक भावगीत आहे, तो कवी म्हणतो, मला सांगा, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा, मला सांगा. तो कवी म्हणतो की सुख म्हणजे काय असतं मला सांगा. तर ज्ञानोबा सांगतात सुख म्हणजे काय असतं. की बाबा त्या कवीला कुणी जाऊन सांगा की ज्ञानोबा सुखाची व्याख्या करतायत की कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख. आणि ज्यावेळेस मनात कुठली इच्छा निर्माण होईल त्यावेळेस मन त्या इच्छेच्या पाठीमागं बहिर्मुख धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट होते आणि तो इच्छित विषय मिळेपर्यंत मन बेचैन आणि अस्थिर असतंय. आणि मनाची ही बेचैनी आणि अस्थिरता म्हणजेच दुःख. मनाची स्थिरता म्हणजेच सुख, मनाची अस्थिरता म्हणजेच दुःख. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये केलेल्या व्याख्या.
सुख आणि दुःखाच्या. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, ते तजे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. त्या वरच्या उईकडे बोट केले की कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ रामप्रभूच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजेच सुख होय. या उईकडे बोट केले ज्ञानोबरायांनी आणि म्हटलं की अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, अर्थात ज्याला मनाची अंतर्मुखता साधता येत नाही, ज्याचं मन सतत बहिर्मुख धावतं, या अवस्थेला दुःख म्हटलंय. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबरांनी सुख आणि दुःखाच्या केलेल्या ज्ञानेश्वरीतल्या या व्याख्या. संसारात आम्हाला जे प्राप्त असतं किंवा जे प्राप्त होतं त्याला आम्ही सुख हे नाव देत असतो. ते एक प्रकारचं दुःखच असतं, पण त्याला आम्ही सुख हे नाव देत असतो. उदाहरणार्थ आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि दुधाची ऑर्डर दिली. अरे दोन दूध आण, वेटरला सांगितलं 2 दूध आण. वेटरने दूध आणलं. आपण हॉटेलमध्ये दूध पितो ते एक प्रकारे पांढरं पाणीच असते, ते खरं दूध नसतंच. आपण खरं दूध घरी पितो ते खरं दूध असते, पण हॉटेलमध्ये पितो ते पांढरं पाणी असते. दुधात किंवा पाण्यात उगा थोडंसं दूध टाकून एक प्रकार ते पांढरं पाणीच असते. आपण खरं दूध पितो ते घरी पितो किंवा घरी पितो ते दूध असते आणि हॉटेलमध्ये पितो ते पांढरं पाणी असते. आपण काय म्हणतो? हॉटेलमध्ये पितो ते पांढरं पाणी असते, पण आपण काय म्हणतो? आम्ही दूध पिलो. पिलाय पांढरं पाणीच, पण म्हणतो काय? आम्ही दूध पिलो. आपण घरी पितो ते दूध असते, हॉटेलमध्ये जे पिलोय त्याला दूध हे नाव देत असतो. ते असतं पांढरं पाणी, पण दूध हे नाव देत असतो. तसं संसारात असतं दुःख, पण जे मिळाले त्याला आम्ही नाव देत असतो सुख. म्हणून संसारात जे प्राप्त होतं ते एक प्रकारचं दुःखच असतं, पण आम्ही त्याला नाव देत असतो सुख. कारण संसारात सुख नावाची गोष्टच नाही. हा संपूर्ण संसार दुःखानं खचून भरलेला आहे. आणि म्हणून सुखाची जागाही एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. माझं वाक्य नीट ऐका. संसारात सुख नावाचा प्रकारच नाही आहे. हा संसार पूर्णतः दुःखानं भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख नावाची गोष्टच नाही आहे. संसारात सुख नांदूच शकत नाही. संसार दुःखानंच भरलेला आहे. मग सुख असतं कुठं? तर सुखाची जागाही एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख फक्त आत्मस्वरूपापाशी नांदतं, किंबहुना फक्त आत्मस्वरूप सुखरूप असते. उरलेलं जगत हे दुःखरूप असते. म्हणून सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे. आत्मस्वरूप पांडुरंग आहे, आणि म्हणून फक्त पांडुरंग परमात्माच सुखरूप आहे. उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले की सुखरूपायचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. काय बोलले तुकोबाराय? सुखरूपायचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. कारण सुख फक्त आत्मस्वरूपात नांदतं, आत्मस्वरूपापाशी नांदतं. आत्मस्वरूपच सुखरूप आहे, इतर जगत दुःखरूप आहे, आणि हा आत्मस्वरूप पांडुरंग आहे. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे आणि ते आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून जगात फक्त एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की सुखरूपायचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. जसं ज्योती आणि प्रकाश एकरूप असतात, तसं पांडुरंग आणि सुख हे देखील एकरूप असते. सुख हे पांडुरंगापासून वेगळं नांदूच शकत नाही. फक्त पांडुरंगाचं सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून अवघं जगत दुःखरूप आहे. या जगतात, या विश्वात सुखरूप जर कोण असेल
तर तो फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव. या दोन गोष्टी सोडल्या तर जगात उरलेलं जगत सगळं दुःखरूप आहे. फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की सुखरूप आहेसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. आणि या सुखाला ज्ञानोबाराय सिद्ध म्हणतात. काय म्हणतात? सिद्ध. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. आजची ओवी, आजच्या प्रवचनाची ओवी. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. ज्ञानोबारायाने या ओवीमध्ये सुखाला सिद्ध म्हटलंय. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, एरवी सिद्धी गेलीची आहे. सुखाला ज्ञानोबाराय सिद्ध म्हणतात. सिद्ध या शब्दाचा अर्थ होतो जे जन्मताच प्राप्त असते, आणि जे जन्मानंतर प्राप्त करून घेतल्या जातं ते साध्य असते. आई आम्हाला जन्मताच प्राप्त आहे म्हणून ती सिद्ध आहे. बहीण भाऊ जन्मानंतर प्राप्त होतात म्हणून ते साध्य आहेत. जे आमच्या शरीराला जोडून आले, जे जन्मताच आम्हाला प्राप्त आहे ते सिद्ध असतं. आणि तुकोबाराय सुखाला, ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतायत. ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतायत. ज्ञानोबाराय इथं दावा करतात की बाबांनो तुम्हाला जन्मताच सुख प्राप्त आहे, सुख सिद्ध आहे. सुखाला सिद्ध म्हटले ज्ञानोबारायने. याचा अर्थ जन्माताच तुम्हाला सुख प्राप्त आहे. तर सुख जन्मताच प्राप्त आहे हे कशावरून, हे कसं सिद्ध करायचं? तर जगतात एकटा पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे, आणि पांडुरंग परमात्मा जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. तसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. तसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. हृदयात राम अर्थात पांडुरंग परमात्मा जन्मताच उभा आहे, आणि फक्त पांडुरंग परमात्मा सुखी आहे. याचा अर्थ पांडुरंगाच्या रूपानं सुखच हृदयात उभं आहे, आणि म्हणून सुख जन्मताच प्राप्त आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतात. हे सिद्ध होतंय. लक्षात येतंय का ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध काय म्हणतात? सिद्ध म्हणजे जे जन्मताच प्राप्त आहे, अर्थात सुख तुम्हाला जन्मता प्राप्त आहे. हा दावा ज्ञानोबाराय करतात या ओवीत. तुम्हाला जन्मताच सुख प्राप्त आहे, सुख सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे. कसं? तर या विश्वामध्ये फक्त पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे, आणि तो पांडुरंग परमात्मा जन्मताच तुमच्या हृदयात उभा आहे. त्याच्या हृदया माझी मी रामू. एकटा पांडुरंग परमात्मा सुखी आहे, आणि तो पांडुरंग परमात्मा जन्मताच तुमच्या हृदयात उभा आहे. याचा अर्थ एक प्रकारे सुखच तुमच्या हृदयात उभा आहे, म्हणजेच ते तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतात. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. सुख हे सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे. एरवी सिद्धी गेलीची आहे, सुख सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे. आणि कसं आहे ते आपण सिद्ध केलं आहे. सुख सिद्ध आहे, जन्मता प्राप्त आहे. मग असा प्रश्न उभा राहतो की सुख जर सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे, तर मग या सुखाचा अनुभव आम्हाला का येत नाही? सुखासाठी आम्ही वनवन का भटकतो? सुखासाठी आमचे चेहरे का सुकलेत? सुखासाठी आम्ही सासूरवासी का आहोत? तुम्हाला सासूरवासी शब्दाचा अर्थ माहिती आहे का? नवीन लग्न झालेल्या सुनाला सासूरवासी म्हणतात. तिला सासूरवासी का म्हणतात माहिती आहे का? सासूरवासी या शब्दाचा अर्थ होतो सगळं काही आपल्या मालकीचं आहे, पण आपल्या मालकीचं असूनही आपल्या इच्छेनं त्याचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासूरवास. नीट आहे का? सगळं आपल्या मालकीचं आहे, परंतु आपल्या मालकीचं असून देखील आपणाला स्वइच्छेने त्या वस्तूचा किंवा त्या संपत्तीचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासरवास. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची आहे, ती भावी मालकी नाही. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची, तरीसुद्धा तिला स्वइच्छेनं
त्या संपत्तीचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासुरवास. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. सकाळची राम पहाऱ्याची वेळ, सकाळचा प्रहर. एक सासूबाई तांबडं फुटलेलं होतं, सकाळी सकाळी स्नान करून तुळशीची पूजा करून तुळशीला प्रदक्षिणा घालत होती. मी काय बोलतोय, सासुरवास या शब्दाचा अर्थ मी सांगतोय, एक दृष्टांत सांगतोय. सासुरवास म्हणजे काय? सकाळी रामपाऱ्यात एक सासू स्नान करून तुळशीची पूजा करून तुळशीला प्रदक्षिणा घालत होती आणि बाजूलाच चौकामध्ये सून भांडे घासत होती. तेवढ्याच एक भिकारीन दारात आली आणि म्हणाली, अहो मालकीनबाई, ताक केलं असलं तर वाढावं. आता सकाळची वेळ होती. सकाळची वेळी जुन्या काळी ताक हे रामपाऱ्यात केलं जायचं. आता कधी केलं जातं, दुपारा तिसरा पारा, आणि ते मिक्सरने करतात. सध्या काळ बदलला आहे. मी जुन्या काळचं बोलतोय. तो डेरा, त्यातलं ते दही, त्यातली ती रवी, ती घुसळणारी बाई, ती दोरी, यशोदामाई आठवते. ताक सकाळी रामपाऱ्यात केले जायचं. सकाळची वेळ रामपारा. भाकरी उशिरा केल्या जातात, 8-9 वाजता. सकाळी ताक सकाळी केल्या जातं. सकाळची वेळ. बाई आली, म्हणली, मालकीनबाई ताक केलं आहे का हो? ताक केलं असलं तर वाढा. तर सुनेला वाटलं सासूबाई तुळशीला प्रदक्षिणा घालतात, त्यांच्या भक्तीत अडथळा नको म्हणून सून पटकन उठली, भांडे घासता घासता दारात गेली आणि त्या भिकारीला म्हणाली, अहो भिकारीन मावशी, आज काही ताक केलं नाही, उद्या करणार आहेत, उद्या या, उद्या ताक वाढू. आज ताक केलं नाही. भिकारीने हे ऐकलं आणि ती पुढे चालू लागली. भिकारीन बरीचशी दूरही गेली. पण आज ताक केलं नाही हे सुनेने भिकारीला सांगितलंय, हे शब्द सासूच्या कानावर पडले. सासूने रामनाम सोडलं, प्रदक्षिणा सोडल्या, सगळं सोडलं, दारात पळत आली. म्हणले, ए भिकारीन, माघारी आहे. भिकारीन माघारी आली. म्हणले, का हो मालकीनबाई? म्हणले, आज ताक केलं नाही. म्हणले, हे सुनबाईने सांगितलंच होतं ना. म्हणले, ती कोण सांगणारी? टवळी. ती कोण सांगणारी की ताक केलं नाही? याला सासूची जात म्हणतात. याला काय म्हणतात? सासूची जात. हो, सगळी जायदाद सुनेच्या मालकीची आहे, ती भावी मालकीन आहे. सगळ्या जायदादीची मालकीन असूनही आज ताक केलं नाही एवढं सुद्धा सांगण्याचा अधिकार नाही आहे. याला सासुरवास म्हणतात. सगळं आपल्या मालकीचं आहे आणि आपल्या मालकीचं असूनही आपल्याला त्याचा स्वइच्छेने उपभोग घेता न येणं म्हणजे सासुरवास. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची आहे, पण तरी केवळ ताक केलं नाही एवढं सुद्धा सांगण्याचा अधिकार नाही आहे. याला म्हणतात सासुरवास. तसं उदाहरण जसं मी दिलं की सगळी जायदाद आपल्या मालकीची आहे, सगळ्या वस्तू आपल्या मालकीच्या आहेत, पण आपल्या मालकीच्या असूनही आपल्या इच्छेनं त्याचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासरवास. आणि जीवसुखाच्या बाबतीत तिथं सासरवासी आहे. आणि म्हणून तुकोबारा देवाकडे गारानं मांडतात की कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही. काकड्याचा अभंग आहे. तुकोबारा देवाकडे तक्रार करतात, गारानं मांडतात की देवा, तू आमच्या हक्काचा देव, आमच्या हृदयात जन्मताच उभा आहे. तुझ्या रूपानं सुखही आमच्या हृदयात जन्मताच उभं आहे. देवा, तू जन्मताच हृदयात उभा आहे, तुझ्या रूपानं सुखही जन्मताच हृदयात उभं आहे. पण तरीसुद्धा आमचा देव, आमच्या मालकीचा देव आणि आमच्या मालकीचं सुख जन्मताच हृदयात उभं असूनही आम्हाला त्या सुखाचा आमच्या इच्छेने स्वइच्छेने उपभोग का घेता येत नाही देवा? तू आम्हाला असं सुखाच्या बाबतीत सासुरवासी का केलंय? देवापुढं तुकोबाराय गारानं मांडतायत आणि तुकोबाराय बोलतायत, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. तक्रार केली देवाकडं, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा, तू आमच्या मालकीचा देव आहे, जन्मताच आमच्या हृदयात उभं आहे आणि तुझ्या रूपानं सुखही जन्मताच हृदयात उभं आहे. तू आमच्या मालकीचा आहे, सुखही आमच्या मालकीचं आहे, जन्मताच हृदयात उभं आहेत. आमचं असून आम्हाला का भोगता येत नाही? आमचा देव, आमचं सुख जन्मताच हृदयात उभं आहे, तरी आम्हाला त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. देवा, असं आम्ही सुखाच्या बाबतीत सासुरवासी का? तर याचं उत्तर ज्ञानोबाराय देत आहेत आजच्या ओवीत. आणि माऊली बोलत आहेत की जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी का आहे? तर ज्ञानोबाराय बोलत आहेत की ते मनोरथ संगे नोहे, एरवी सिद्धी गेलीची आहे,
हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी का आहे, तर ज्ञानोबा आजच्या ओवीत पहिल्या चरणात उत्तर देत आहेत, ते मनोरथ संगे नोहे. मनोरथ म्हणजे इच्छा, मनोरथ म्हणजे इच्छा. ते मनोरथ संगे नोहे. इच्छेसोबत सुख नसतं आणि इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छा ही दुःखाला कारणीभूत असते आणि इच्छेचा अभाव हा सुखाला कारणीभूत असतो. ते मनोरथ संगे नोहे. इच्छेसोबत सुख नसतं. कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं आणि हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं, त्यावेळेस मन आणि हृदयस्थ रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. परंतु मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीत आमची मनोरथ अडथळा निर्माण करतात आणि मनोरथानं निर्माण केलेला हा अडथळाच आमचं जन्मताचं प्राप्त असलेलं सुख आम्हाला भोगू देत नाही. आणि म्हणून सुख जन्मताचं प्राप्त असूनही सुखाच्या बाबतीत जीव सासुरवासी आहे. आमचं असून आम्हाला आमच्या इच्छेने त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. सुख जन्मताच प्राप्त आहे, ते हृदयात उभं आहे. पांडुरंग हृदयात उभं आहे जन्मताच. पांडुरंगाच्या रूपानं सुख हृदयात उभं आहे. पण जन्मताच पांडुरंग आणि सुख दोन्ही आमच्या हृदयात उभे असतानाही आमचं सुख असून आम्हाला ते उपभोगता येत नाही. याचं कारण मन आणि आत्मा यांच्या भेटीत आमची मनोरथ, आमच्या इच्छा अडथळा निर्माण करतात आणि मनोरथानं निर्माण केलेला हा अडथळा आमचं जन्मताच प्राप्त असलेलं सुख आम्हाला भोगू देत नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबा बोलत आहेत की ते मनोरथ संगे नोहे. इच्छेसोबत सुख नसतं. इच्छा सुखाला आडव्या येतात. कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख असते. परंतु मनात जर कुठली इच्छा निर्माण झाली तर मन या इच्छेच्या पाठीमागे बहिर्मुख धावतं. मन आणि आत्मा यांची ताटातूट होते आणि जोपर्यंत इच्छित विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत मन बेचैन आणि अस्थिर असते. आणि मनाची ही बेचैनी आणि अस्थिरता म्हणजेच दुःख. मनाची बेचैनी आणि मनाची अस्थिरता म्हणजेच दुःख. आणि म्हणून ज्याला मन अंतर्मुख करून ठेवता आलं तो निरंतर सुखी असतो आणि ज्याला मन अंतर्मुख करून ठेवता नाही आलं तो निरंतर दुःखी असतो. आणि म्हणून साधुसंत जे असतात, महात्मे जे असतात, ते जगतात बाहेर सुख शोधत नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. ज्ञानोबाच्या ओळीकडे लक्ष द्या. वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. वार्षे विन सागरू. 10 वर्ष दुष्काळ पडू द्या, पाण्याचा थेंब पडला नाही. 10 वर्ष दुष्काळ पडला, समुद्र फुटभरही कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी झाली, समुद्र फुटभरही वाढत नाही. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी. देव बोलतायत, कृष्ण बोलतायत. समुद्री रेखा न ओलांडावी. 10 वर्ष पाऊस पडलाय, अति पाऊस पडलाय, फुटभर समुद्र वाढत नाही. 10 वर्ष दुष्काळ पडलाय, फुटभर समुद्र कमी होत नाही. तो स्वयंभू आहे, त्याला बांधले देवाने. तू कमी होऊ नको, वाढू नको, आहे तिथं जसाच तसाच राहा. म्हणून तो आटत नाही आणि वाढत नाही. किती पाऊस पडो नाही तर दुष्काळ पडो. नद्या पाणी वाहून आणो अथवा न आणो, नद्यांच्या पाण्याची मदत न घेता समुद्र सातत्याने स्वयंभू आणि तुडुंब भरलेला असतो, तृप्त असतो. तसं बाह्य साधनाची मदत न घेता संत महात्मे केवळ हरिनामानी सदैव तुडुंब तृप्त आणि आनंदी असतात. वार्षी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. निरुपचारी संतोषी जो. बाहेरच्या औपचारिकतेची, बाहेरच्या साधनाची, संसारिक साधनाची, धन दौलत, पैसा आदला, मुलंबाळ कशाची मदत न घेता केवळ आणि केवळ हरिनामावर संत महात्मे तृप्त असतात, आनंदी असतात. त्या समुद्रासारखं नद्यांच्या पाण्याची मदत न घेता जसा समुद्र तुडुंब भरलाय आणि तृप्त आहे, तसा महात्मा किंवा साधू संत बाह्य साधनाची मदत न घेता सदैव तुडुंब आणि तृप्त असतो, आनंदी असतो. कशाच्या बळावर? केवळ हरिनामाच्या बळावर.
आणि म्हणून महात्मे जगतात बाहेर सुख शोधत नाहीत, ते अंतकरणात सुख शोधतात. आणि म्हणून ज्ञानोबांनी म्हटलं आहे की बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाती. अंतरी सुख एकाती. सुख हे हृदयात आहे. सुख आत शोधा, बाहेर शोधू नका. आत शोधा म्हणजे मनाची अंतर्मुखता साधा. ज्याला मन अंतर्मुख करून ठेवता आलं त्याचं मन निरंतर अंतर्मुख आहे. रामनामानं निरंतर मन अंतर्मुख राहतं. ज्याला अंतर्मुखता साधता आली ते अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ परमात्म्याला रामप्रभूला जाऊन भेटतं. आणि हृदयस्थ राम आणि मन यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि मग मनाची स्थिरता साधा, आणि ती ज्यावेळेस मन अंतर्मुख होईल तेव्हा साधता येते. आणि मनाची स्थिरता हे सुख असते, मनाची अस्थिरता हे दुःख असते. अर्थात कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस मन अंतर्मुख होईल त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि ज्यावेळेस मनात कुठल्या तरी इच्छा उठतील त्यावेळेस मन त्या इच्छेच्या पाठीमागे धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट होते. इच्छित विषय मिळेपर्यंत मन बेचैन आणि अस्थिर असतं. आणि मनाची ही बेचैनी अस्थिरता हेच दुःख असते. आणि म्हणून मनाची स्थिरता आणि मनाची अस्थिरता या दोन गोष्टीच सुखदुःखाला कारणीभूत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. उवीकडे लक्ष द्या. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. सुखदुःखाला ह्या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत म्हणले. कोणत्या? हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. कोणत्या गोष्टी? मनाची स्थिरता आणि मनाची अस्थिरता. इच्छा मनाला अस्थिर बनवते, इच्छेचा अभाव मनाला स्थिर बनवतो. म्हणून इच्छा ही दुःखाला कारणीभूत आहे, इच्छेचा अभाव सुखाला कारणीभूत आहे. इच्छेतून मनाची अस्थिरता आणि इच्छेच्या अभावातून मनाची स्थिरता. तात्पर्य मनाची स्थिरता आणि मनाची अस्थिरता या दोन गोष्टीच सुखदुःखाला कारणीभूत आहेत. पुढं जाऊन बोलायचं झालं तर मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. च लावले ज्ञानोबाने, चकारात्मक बोलले. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. दुःखाचं सर्वस्वी कारण जर काय असेल तर मनाचा अयुक्तपणा, मनाचा चंचलपणा, मनाची बहिर्मुख धाव. आणि म्हणून ज्याचं मन सातत्यानं बहिर्मुख धावतंय, हा बहिर्मुखपणा, ही चंचलता, हा मनाचा अयुक्तपणा दुःखाचं कारण आहे. कारण मनात कुठली इच्छा निर्माण झाली की मन बहिर्मुख धावेल, चंचल बनेल, अयुक्त बनेल. तर तो इच्छित विषय मिळेपर्यंत बेचैन अस्थिर असेल. आणि ही बेचैनी अस्थिरता हेच दुःख आहे. मनाची बेचैनी, मनाची अस्थिरता हेच दुःख, मनाची स्थिरता हेच सुख. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. इंद्रियाला ठेचा म्हणले. याचा अयुक्तपणा, याचा चंचलपणा, याची बहिर्मुखता हे दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून सुख जन्मताच हृदयात उभं आहे. पांडुरंग परमात्मा हृदयात उभा आहे. पांडुरंग परमात्मा एकटाच सुखरूप आहे. अर्थात पांडुरंगाच्या रूपानं सुखच हृदयात जन्मताच उभं आहे. हे जन्मताच सुख प्राप्त आहे आम्हाला. जन्मता प्राप्त असूनही, आमच्या मालकीचा असूनही आम्हाला स्वेच्छेने त्याचा उपभोग घेता येत नाही. आम्ही सुखाच्या बाबतीत सासरू असे आहोत. का? तर आमची मनोरथ या सुखाच्या प्राप्तीला आडवी येतात. कशी? तर मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीला ही मनोरथ आडवी येतात, या इच्छा आडव्या येतात. आणि मनोरथानं निर्माण केलेला हा अडथळाच आमचं जन्मताच प्राप्त असलेलं सुख आम्हाला भोगू देत नाहीत. का? तर मनात इच्छा निर्माण झाली की मन इच्छेच्या पाठीमागं बहिर्मुख धावतं. आणि जोपर्यंत इच्छित विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत ते बेचैन आणि अस्थिर असतंय. आणि मनाची बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असतंय. तात्पर्य या मनात निर्माण होणाऱ्या इच्छाच दुःखाला कारणीभूत आहेत. इच्छा म्हणजे मनोरथ. आणि म्हणून ज्ञानोबा बोलत आहेत की ते मनोरथ संगे नोहे, एरवी सिद्धी गेलीची आहे. हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता, इच्छा किंवा इच्छेचा अभाव या दोन गोष्टी सुखदुःखाला कारणीभूत आहेत. वेगळ्या भाषेत बोललं तर मनाची स्थिरता आणि मनाची अस्थिरता या दोन गोष्टी सुखदुःखाला कारणीभूत आहेत.
आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की हे दोन्हीची उपाय सुखदुःखाशी. तात्पर्य मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखाशी. मानवी मन हे अतिशय चंचल आहे. सातत्याने याची बहिर्मुख धाव असते आणि सातत्याने यामध्ये काही ना काही निरनिराळ्या प्रकारचे विचार चालू असतात. हे अतिशय तप्त आहे, अतिशय गरम आहे, अतिशय चंचल आहे. याची सतत बहिर्मुख धाव आहे. आणि या चंचल मनाला आवर घालण्यासाठी बघा तुम्ही, मनुष्य एकटा जर बसला तर त्याच्या मनात सारखा काही ना काही विचार चालू असतो. बिना विचाराचा मनुष्यच नसतो. मनुष्य एकटा बसला की त्याचं मन त्याला खायला उठतं, मारायला उठतं. नाना प्रकारचे विचार मनात येतात. मन सातत्यानं काहीतरी विचार करतात. मग ते विचार करतात, ते बरे असो वाईट असो, त्यात विचार येत असतात. क्षणभर बिना विचाराचं मन नसतं. त्यात काही ना काही चिंतन चालू असतं, मग ते चांगलं असो की वाईट असो. हे अतिशय चंचल आहे. हे सतत बहिर्मुख धावतंय, सतत काहीतरी विचार करतंय. आणि अशा चंचल मनाला रोखण्यासाठी मनुष्य या मनाला निरनिराळ्या प्रकारच्या विषयात गुंतवून सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. याला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, विषयात गुंतून, आणि सुखही शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु विषयात गुंतून सुख शोधण्याचा मनुष्य जो प्रयत्न करतो तो प्रयत्न त्याचा अयशस्वी ठरतो. कारण विषयात सुख नसतंच. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. जसं नाथ महाराज बोलले की नाना पक्वान न परवडी. नाथ महाराज म्हणतायत की आपण दिवाळीला नाना प्रकारचे पदार्थ करतो, खाण्याचे पदार्थ. हे पदार्थ मूळचे गोड नसतात. दिवाळीच्या सणाला केलेले नाना प्रकारचे पदार्थ हे मूळचे गोड नसतात. तर त्यात टाकलेल्या साखरेमुळे त्यांना गुढी येते. त्यात टाकलेल्या साखरेमुळे त्यांना गुढी येते. काय बोलतात नाथ महाराज की दिवाळीच्या सणाला केलेले वेगवेगळे पदार्थ हे मूळचे गोड नसतात. त्यामध्ये टाकलेल्या साखरेमुळे त्यांना गुढी येते. तसं विषय देखील मूळचे गोड नसतात. तर विषय सेवन करताना मन अंतर्मुख होतं आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन या हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. विषय मूळचे सुख पण असतात. माणसाला इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूपासून हा सुखाचा ठेवा वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी येते. विषय मूळचे गोड नसतात. आणि म्हणून त्यांना बोलले की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ परमात्म्याशी एकरूप होतं. तिथे त्याला आत्मानंदाचं भान होतं. ते क्षणभर तिथं लय पावतं आणि विषय भोगून झाला की ते आपल्या मूळ प्रवृत्तीवर येतं आणि पुन्हा बहिर्मुख धावू लागतं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत मन मनरूपात आहे, जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणामुळे मनाचा लय व्हावा लागतो, तेव्हा सुखाचा अनुभव येतो. मग मनाचा लय क्षणभर विषयभोगाने होतो आणि हरिनामाने होतो. पण विषयभोगाने अतिशय क्षणिक लय असतो आणि रामनामानं कायमचाच लय होतो. विषयभोगानं लयरूप निवृत्ती होते आणि रामनामानं आत्यंतिक निवृत्ती होते. तात्पर्य कुठल्या का कारणाने होईना, विषयभोगाने असो किंवा रामनामाने असो, कुठल्याही का कारणाने होईना मनाचा मनपणा नाहीसा व्हावा लागतो. मन मनरूपात असलं की सुखाचा अनुभव येत नाही. मन मनरूपात असलं की फक्त बेचैनी आणि अस्थिरता आणि दुःखच वाटायला येतं. परंतु ज्यावेळेस मन मनरूपानं शिल्लक राहत नाही, त्याचा लय होतो, मग ते विषयभोगाने हो किंवा रामनामानं हो, त्याचा कुठल्या तरी कारणानं लय होतो, त्यावेळेस सुखाचा अनुभव येतो. आणि विषयभोगानं क्षणभर लय होतो, ही लयरूप निवृत्ती असते. आणि रामनामानं कायमचाच लय होतो, ती आत्यंतिक निवृत्ती असते. आणि म्हणून मनाचा मनपणा, मनाचं उन्मन करण्याचा प्रयत्न करा. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. ज्ञानोबा हरिपाठ. या मनाचं उन्मन, आणि ते आम्हाला रामनामानं करता येतं. आम्ही संत नसलो तरीही दैनंदिन जीवनात मनाचं उन्मन आम्ही साधू शकतो रामनामानं. मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं आणि ते मरतं
रामप्रबोध किंवा परमात्मा त्याचा लय होतो. त्याचा लय होणं म्हणजेच मरणं. मग क्षणिक का मरत नाही, पण त्याचा लय झाला आहे. मग रामनाम निरंतर घेतलं तर कायमचा लय होतो, आत्यंतिक निवृत्ती होती. पण आम्ही कायमचा रामनाम घेत नाही आणि विषय हे कंटाळवाने असतात. कोणताही विषय भोगत असताना मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाची स्थिरता हे सुख असते. परंतु जो विषय मनुष्य भोगतोय, संसारी विषय कंटाळवाने असतात. उदाहरणार्थ मनुष्य सिनेमा पाहतोय, त्याने 3 तास सिनेमा पाहिला, मन अंतर्मुख झाले, रामप्रभूला भेटले, स्थिरावले, सुखाचा अनुभव येतोय. पण आता सिनेमा पाहून पाहून किती वेळेस मग पाहिल, 2 तास 3 तास, पुन्हा कंटाळाला. सिनेमाचा विषय कंटाळवाने असतात. आता सिनेमाचा कंटाळाला, मनात दुसरी इच्छा निर्माण झाली की आता जाऊन आईस्क्रीम खावी. मन त्या आईस्क्रीमच्या मागे धावलं, ताटातूट झाली. हृदयस्थ रामप्रभूपासून मन तुटलं, ते बाहेर पडू लागलं. आता ते आईस्क्रीमच्या दिशेने पळू लागलं. आता जोपर्यंत आईस्क्रीम मिळत नाही तोपर्यंत ते बेचैन, आणि मनाची ही बेचैनी अस्थिरता हेच दुःख आहे. आता मनुष्य सिनेमा पाहून बाहेरला, आईस्क्रीमच्या दिशेने मन धावलं, गेला, तोपर्यंत बेचैनी. आईस्क्रीम मिळत नाही तोपर्यंत दुःख आहे, बेचैनी आहे. आता आईस्क्रीम मिळाली, पुन्हा अंतर्मुक्त आहे. पुन्हा मन आणि रामप्रभू एकरूप झाले हृदयात, पुन्हा मन स्थिरावलं, पुन्हा सुखाचा अनुभव. पण आईस्क्रीमचा कंटाळाला, आता वाटतं कुठेतरी मित्राकडे भेटायला जाऊ, पुन्हा मन मित्राच्या दिशेने धावलं, कारण विषय कंटाळवाने असतात. आता मित्राकडे जाईपर्यंत बेचैनी, बहिर्मुक्ता, पुन्हा दुःख. मित्राची भेट झाली, पुन्हा अंतर्मुक्ता, पुन्हा क्षणभर सुख, का ते स्थिरावले हृदयात. मित्राला बोलून झालं, आता कुठेतरी पिकनिकला जावं वाटतंय, पिकनिक स्पॉटला जाईपर्यंत बेचैनी, बहिर्मुक्ता, तिथं गेल्या पुन्हा स्थिरावलं, पुन्हा अंतर्मुक्ता. हा लपंडाव सातत्याने जीवनभर चालू असतो. म्हणून तुकोबाराय बोलले की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. विषय प्राप्त झाला की क्षणभर ते अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं, स्थिरावतं. आणि या स्थिरावलेल्या काळामध्ये त्याला मनाला सुखाचा अनुभव येतो, किंवा आम्हाला सुखाचा अनुभव येतो. पण हा क्षणभर असतो आणि हा विषयातून येत नाही. अंतर्मुख झालेल्या मनाने स्थिरावलेल्या मनाने अंतर्मुख झाले. विषय भोगताना मन स्थिरावले, ते अंतर्मुख झाले. तर विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानंच हृदयस्थ रामप्रभूपासून तो सुखाचा ठेवा आणून विषयात मांडलेला असतो, विषयाला गोडी आणलेली असते. विषय मूळचे सुखरूप नसतात, विषय कंटाळवाने असतात. एक भोगला की कंटाळा दुसरा विषय, तो भोगला की कंटाळा तिसरा विषय. आणि जेव्हा जेव्हा विषय मनात उभा राहील त्यावेळेस मन त्या विषयाच्या मागे धावतं. बहिर्मुक्ता, बेचैनी, अस्थिरता. ही बहिर्मुक्ता, बेचैनी, अस्थिरता म्हणजे दुःख. आणि म्हणून सुख हे जवापाड आहे आणि दुःख पर्वता एवढे. अंतर्मुक्ता क्षणभर साधते, पण बहिर्मुक्ता सातत्यानं अशी, कारण इच्छा बलवान आहेत, इच्छेच्या मागं मन धावतं. आणि म्हणून सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं. म्हणून ज्याला अंतर्मुक्ता साधून ठेवता आली, मनाचा लय करता आला, मनाचं उन्मन करता आलं, तो सातत्यानं सुखी असतो. आणि ज्याला मनाचा लय करता आला नाही, अर्थात अंतर्मुक्ता साधता आली नाही, उन्मन करता आलं नाही, ज्याचं मन सतत बहिर्मुख धावतंय, ते चंचल असते. आणि मनाची चंचलता, बेचैनी, अस्थिरता ही दुःख असते. म्हणून मनाची अंतर्मुक्ता सुखाला कारणीभूत आहे, मनाची बहिर्मुक्ता ही दुःखाला कारणीभूत आहे. हे दोन्हीची उपाय सुख दुःखाशी. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि मनाची अस्थिरता का, तर मनात उठणाऱ्या नाना प्रकारची इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन जातात आणि बहिर्मुख करतात. आणि बहिर्मुक्ता हेच दुःख, कारण बहिर्मुक्तेतून बेचैनी आणि अस्थिरता हेच दुःख आहे. म्हणून इच्छा दुःखाला कारणीभूत आहेत. हनुमंतानाबराय बोलत आहेत, इच्छा म्हणजे मनोरथ. हनुमान माऊली म्हणाले की ते मनोरथ संगे नव्हे, इच्छेसोबत सुख नसतं. कारण इच्छा मनाला बहिर्मुख नेतात, बहिर्मुक्तेमुळे ते तडपतं, बेचैन बनतं, अस्थिर बनतं. ही बेचैनी, अस्थिरता हेच दुःख आहे. म्हणून इच्छेसोबत सुख नसतं आणि इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं, कारण ते अंतर्मुखून स्थिरावलेलं असते. आणि मनाची स्थिरता हेच सुख असते. बघा, एक लाईटची डिपी असते, ती करंटनं गच्च भरली आहे. घरात बल्ब आहे, वायरद्वारा तो करंट बल्बपर्यंत जातो आणि बल्ब लागतो. पण त्या करंटच्या डिपीला आणि बल्बला जोडणारा बोर्डावर एक किटकॅट नावाचा फ्यूज असतो, हा सांधा असतो या दोघाला जोडणारा, बल्ब आणि डिपीला. ते किटकॅट नावाचं फ्यूज काढलं तर डिपीत करंट असूनही, बल्ब चांगला असूनही बल्ब लागत नाही. अर्थात करंट भरलेली डिपी आणि बल्ब लागण्यासाठी या दोघांना जोडणारा सांधा जो असतो तो किटकॅट नावाचं फ्यूज आहे. तसं हृदयातला राम ही सुखाची डिपी आहे आणि विषयभोग हा लाईटचा बल्ब आहे. तर या डिपीतला करंट बल्बपर्यंत नेऊन बल्ब लागण्यासाठी किटकॅट नावाच्या फ्यूजने काम केलं. तर हृदयस्थ रामप्रभूची सुखाची डिपी यातला करंट वाहून विषयात नेऊन मांडण्यासाठी मन काम करतं. आणि मन
विषय भोगत असताना सडन अंतर्मुख होतं. ते हृदयस्थ रामप्रभूपासून हृदयातून सुखाचा प्रवाह वाहून आणतं, विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय मूळचे गोड नसतात, त्याला गोडी आणलेली असती अंतर्मुख झालेल्या मनानं. ते विषय भोगताना मन अंतर्मुख बनतं सडन, आणि ते हृदयस्थ रामप्रभूचे एकरूप होऊन हृदयातून सुखाचा ठेवा आणून विषयात मांडताना विषयाला गोडी येते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक मनुष्य गुलाबजामुन खात होता. गुलाबजामुन खाताना मोठ्या मटक्या मारत होता, आनंदानं गुलाबजामुन खात होता. मटक्या मारत गुलाबजामुन खातोय, तेवढ्यात त्याची बायको पळत आली आणि मोठ्यानं रडू लागली आणि म्हणली, धनी आपले दोन्ही बैल मेले, आपले दोन्ही बैल मेले. ही बातमी ऐकताच त्या माणसानं गुलाबजामुनचं ताट पुढं ढकललं आणि मोठ्यानं रडू लागला, ओक्साबोक्सी रडू लागला. आता बाजूला बसलेली माणसं होते, ते म्हणाले, मामा खा ना हो गुलाबजामुन. तो म्हणतो, आता कसे खा वाटतील? म्हणले का? म्हणले आता कसे खा वाटतील? म्हणले का? त्यातली का साखर पडून गेली का पाक पडून गेला? तेच गुलाबजामुन बैल मारायच्या आधी गोड लागत होते, आता बैल मेल्या गोड लागणार का बरं? साखर पडून गेली का? नाही, तेच गुलाबजामुन आहेत, तीच साखर आहेत, पण बैल मारायच्या आधी गोड लागत होते का? तर गुलाबजामुन खाताना हा विषय भोगताना मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटलं आणि हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा ठेवा वाहून आणून त्या गुलाबजामुनमध्ये मांडला. आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागत होते, साखरेमुळे गोड लागत नव्हते. आता ती साखर आहे ना गुलाबजामुनमध्ये, पण बैल मेले या बातमीने हृदयस्थ रामप्रभूपासून मन तुटलं आणि बैलाच्या दिशेने धावलं, मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. आत्मा आणि मन यांची ताटातूट झाली. रामप्रभूपासून मन तुटलं आणि बाहेर धावू लागलं बैलाच्या दिशेने. आता हृदयस्थ रामप्रभूपासून सुख वाहून आणून विषयात मांडण्यासाठी किंवा गुलाबजामुनमध्ये आणून मांडण्यासाठी तिथं मन नाही आहे. आधी गुलाबजामुन का गोड लागले? मनानं गुलाबजामुन खात असताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा ठेवा वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला. गुलाबजामुन गोड लागले, साखरेमुळे नाही, मनाने वाहून आणल्या सुखामुळं. हृदयातून सुख वाहून आणलं आणि गुलाबजामुनमध्ये मांडलं, म्हणून गुलाबजामुन गोड लागले, साखरेमुळे नाही. कारण साखरेमुळे मनात आताही साखर आहेच ना, बैले मेले साखर आहेच, आता ती गोड लागणार का? तर आता हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा प्रभाव वाहून आणून विषयात मांडण्यासाठी, गुलाबजामुनमध्ये मांडण्यासाठी तिथं मन नाही आहे, कारण मन बैलाच्या दिशेने धावलं आहे. आणि म्हणून विषय मूळचे सुखरूप नसतात, तर अंतर्मुख झालेल्या मनानंच हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा ठेवा वाहून आणला असतो, विषयात मांडलेला असतो आणि विषयाला गोडी आणलेली असते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच, विषयाला गोडी येते. ती मनानं हृदयापासून अर्थात हृदयस्थ रामप्रभूपासून वाहून आलेला सुखाचा ठेवा विषयात मांडतं आणि विषयाला गोडी येते. विषय हे जर सुखरूप असले तर एका विषयानं सदा सर्व काळ एका माणसाला किंवा सगळ्या माणसाला सारखा अनुभव यावा, पण तसा येत नाही. बघा 10 माणसं आहेत, त्यातल्या एखाद्या माणसाला लोखंडाची सळई आहे, ती हातात घेतली तर 50 माणसं घ्या सारखाच चटका देईल. तसं 50 माणसं आहेत, त्यातल्या एका माणसाला दारू प्यायला द्या, तो आनंदानं मटक्या मारत दारू पिईल. दुसरा नाकडोळे मोडत पिईल, तिसरा दारूचा ग्लासच फेकून देईल. का बरं? एकाने मटक्या मारत पिली, एकाने नाकडोळे मोडत पिली आणि एकाने फेकूनच दिला ग्लास. याचा अर्थ विषय हे सर्व काळी सर्वांना सारखं सुख देत नाहीत, कारण विषयात सुख नसतंच. का? तर विषय भोगत असताना अचानक मन अंतर्मुख होतं, ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची ही स्थिरता हेच सुख असते आणि हेच मन स्थिरावलेलं मन हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा ठेवा वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणते आणि म्हणून विषय गोड वाटतात. आणि म्हणून आपल्याला विषय भोगत असताना क्षणभर असं वाटतं की विषय सुख देतात. नाही, विषय सुख देत नसतात. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा ठेवा वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि मग विषयाला गोडी येते. म्हणून विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. ज्ञानोबा आहे. सकाळी आम्ही नळ उघडतो, नळ उघडला की नळाला पाणी येतं. आम्हाला वाटतं नळच पाणी देतो. नाही, पाणी देणारं तळं असतंय, नळ नाही. तसं सुख देणारा परमात्मा असतो, हृदयातला परमात्मा, विषय नाही. आणि या दोघांना, परमात्मा आणि विषय या दोघांना जोडणारा सांधा हा मन असतो. हे मन अंतर्मुख होतं, विषय बघताना हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं आणि हृदयस्थ परमात्म्यापासून सुखाचा ठेवा होऊन आणतं, विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणते. हा विषय मी पुन्हा समजावून सांगितला, अतिशय महत्त्वाचा आहे, प्रवचनाचा गाभा आहे, पण मी पुन्हा रिपीट केलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की मानवी जीवनामध्ये त्याच्या मनात उठणाऱ्या इच्छा
अर्थात मानवी जीवनात असलेला हव्यास हा त्याच्या दुःखाचं प्रमुख कारण आहे. इच्छा म्हणजेच हव्यास, हव्यास आहे म्हणजेच इच्छा उठतात. मानवी जीवनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा, मानवी मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा आणि हव्यास हे मानवी जीवाचं किंवा मानवी जीवनाचं दुःखाचं महत्त्वाचं कारण आहे. जीवन जगत असताना अल्पशा प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात पैसा आवश्यकच आहे. पैसा आवश्यक नाही असं नाही आहे, पैसा आवश्यकच आहे. जीवन जगायला पैसा लागतो, पण अल्प प्रमाणात. मला सांगा, इच्छा तृष्णा तुम्हाला भरपूर पैसा मिळूनही देतील, पण ही तृष्णा तुम्हाला बेचैन करून अकालीच मारून टाकेल. मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून तृष्णेमुळे लवकर मरावं, कोणतं अधिक फायद्याचं आहे हे तुम्हीच ठरवून मला कळवा. कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून तृष्णेमुळे लवकर मरावं, कोणतं फायद्याचं आहे हे तुम्हीच ठरवा आणि मला कळवा. मला तर असं वाटतं की कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं हे जास्त फायद्याचं आहे. आणि म्हणून पैसा हा जीवनात आवश्यकच आहे, परंतु तो अल्पशा प्रमाणात, मर्यादित. नाव चालण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहेच, पण पाणी जर नावेत शिरलं तर नाव बुडते. तसं जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यकच आहे, पण पैसा जर मनात शिरला तर जीवनच बुडतं. आणि म्हणून भर्तृहरी महाराजाची 7 शल्ये आहेत, त्यातलं एक शल्य आहे, धनवानालाच धनाचा लोभ असतो. महत्त्वाचं शल्य, धनवानाला धनाचा लोभ असतो. तळे कमळाविन उदास दिसते, दिवसा चंद्र किविलवाना दिसतो, गोरा गोमटा पुरुष कलाहीन असतो, राजदरबारात गुंडाचं साम्राज्य असतं. अशी भर्तृहरी महाराजाची एकूण 7 शल्य आहेत. त्यातलं महत्त्वाचं शल्य की जे आज आपल्याला इथं थोडंसं सांगावंसं वाटतंय ते आहे, धनवानाला धनाचा लोभ असतो. जितका मनुष्य धनवान तितका धनाचा अधिक लोभी. जितका धनवान त्याच्या इच्छा, त्याची आशा तितकी बलवान असते. आणि मनात जेवढ्या आशा आणि इच्छा उठेल तितका तो दुःखी असतो. जितक्या मनात इच्छा आणि आशा उठतील तितका मनुष्य दुःखी असतो, कारण आशा ही दुःखाला जन्म देते. आणि म्हणून धनवान हा सातत्यानं दुःखी असतो. म्हणून धनवरा बोलले की आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. मनात इच्छा आशा उठल्या की त्या इच्छेच्या मागे, आशेच्या मागे मन धावणार, ते बहिर्मुख धावणार. मन आणि हृदयस्थराम यांची ताटातूट होणार. त्या ताटातुटीतून ते बेचैन होणार. मनाची बेचैनी, अस्थिरता हेच दुःख आहे. म्हणून मनाची बहिर्मुखता, बेचैनी, अस्थिरता हेच दुःखाचं कारण आहे. आणि त्याचं कारण काय, तर मनात उठणाऱ्या नाना प्रकारचे विचार, मनात उठणाऱ्या इच्छा आणि मनात उठणाऱ्या आशा. कारण त्या इच्छा आशा यांच्या मागं मन धावतं. ते इच्छित विषय अर्थात त्या आशा पूर्ती होईपर्यंत मन बेचैन असतं, अस्थिर असतं. आणि मनाची बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असते. म्हणून मनुष्य जेवढा श्रीमंत तितका दुःखी असतो आणि तितका भिकारीही असतो. लक्षात येते का की नाथ महाराजांनं भिकाऱ्याची व्याख्या सांगितली की भिकारी कुणाला म्हणावं. की रस्त्यावर टमऱ्याळ घेऊन भीक मागतात की भगवान के नाम से दे, अल्लाह के नाम से दे. नाथ महाराज त्याला भिकारी म्हणत नाही आहेत. नाथ महाराज भिकाऱ्याची व्याख्या सांगतायत की ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत वतो. नाथ महाराज भागवतामध्ये बोलत आहेत की रस्त्यावर भीक मागतो तो भिकारी नसतो. तर भिकारी कोण, की ज्याच्याजवळ गडगंज संपत्ती आहे, गडगंज संपत्ती आहे. आणि गडगंज संपत्ती असू नये, ज्याचं मन तृप्त नाही, ज्याच्या मनाला अजून मिळावाच वाटतं, तो भिकारी असतो, तो दरिद्री असतो. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात म्हणतात की ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत वतो. तो परम दरिद्री म्हणले. कोण, की ज्याच्याजवळ गडगंज संपत्ती आहे पण असूनही ज्याच्या मनाला समाधान नाही, अजून संपत्ती मिळावीच वाटते, तो दरिद्री, तो भिकारी आहे. तात्पर्य ज्याच्या इच्छा संपल्या नाही, ज्याची आशा संपली नाही, ज्याचा हव्यास संपला नाही, असूनही हव्यास संपला नाही, तो भिकारी असतो. रस्त्यावर भीक मागतो तो भिकारी नसतो.
आणि म्हणून धनवानाला धनाचा लोभ असतो. हे भर्तृहरी महाराजाचं शल्य आहे. जितका मनुष्य धनवान तितका धनाचा लोभी, त्याच्या तितक्या इच्छाने आशा बलवान, जितक्या इच्छा आशा बलवान तितकं मन त्या इच्छा आशाच्या मागं बहिर्मुख, आणि बहिर्मुखता हे दुःखाला कारणीभूत आहे. मनाची बेचैनी अस्थिरता बहिर्मुक्तमुळे, आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख. म्हणून धनवान हा अधिक दुःखी असतो आणि भिकारी असतो. का? तर त्याच्या इच्छा संपलेल्या नसतात, त्याच्या आशा संपलेल्या नसतात. म्हणून धनवान दुःखी असतो आणि भिकारी असतो. तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब, मोठे साहेब, की धनवान आणि भिकारी हे समीकरण कसं जुळावं? तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एके दिवशी एक राजा शिकारीला गेला आणि एका झाडाखाली त्याला एक साधू महाराज तपश्चर्या करताना दिसला. हा राजा त्या साधूकडे गेला आणि दर्शन घेतलं आणि म्हणले, साधू महाराज, एक दिवशी माझ्या राजवाड्यात या आणि माझ्या राजवाड्याला तुमचे पाय लावून पुनीत करा. साधू म्हणला येतो. साधू पटकन तयार झाला. म्हणले उद्या सकाळी येतो सूर्योदयाच्या वेळेस. ठरल्याप्रमाणे सकाळी साधू बरोबर सूर्योदयाच्या वेळेस राजवाड्यात गेला आहे. हा साधूचे नौकरांना शिपायाने काही अडवलं नाही. साधू गेला नाही, सरळ राजा देवपूजा करत होता त्या देवपूजेच्या खोलीमध्ये गेला आहे आणि त्या राजापाशी जाऊन हा साधू बसला आहे. राजा देवाला म्हणतो, पांडुरंगा, महाराष्ट्र माझा आहे, आता मला गुजरात दे. देवा आता मला उत्तर प्रदेश दे. देवा आता मला मध्य प्रदेश दे. देवा आता मला जम्मू काश्मीर दे. नंतर का दक्षिणेश्वरला देवा मला कर्नाटक दे. देवा मला तामिळनाडू दे. देवा मला आंध्र प्रदेश दे. हळूहळू त्या राजाने सगळा भारत मागून घेतला देवापाशी. हे ऐकत ऐकत राजा मागतोय, साधू ऐकतोय, सगळा भारत देवापाशी मागितला. हे ऐकून साधू पटकन उठला. तेवढ्यात तो राजा साधूच्या मागं पळू लागला. म्हणजे साधू महाराज, असं विनमुख जाऊ नका. माझ्या राजवाड्यातून कोणी विनमुख गेलेलं मला आवडत नाही. काही ना काही घेऊन जा. असं रिकाम्या हाताने विनमुख जाऊ नका. ते साधू म्हणतो, अरे राजा, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? राजा म्हणतो, काही घेऊन जा, विनमुख जाऊ नका. साधू म्हणतो राजाला, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? राजाला राग आला. म्हणले, साधू महाराज, मला भिकारी म्हणता? मी राजा असून मला भिकारी म्हणता? हो म्हणले राजा, तू भिकारीच आहे. म्हणले, कसं काय? अरे म्हणलं, ज्याचं मागायचंच संपलं नाही, देवापुढं मागितलं काय, माणसापुढं मागितलं काय, मागतो तो भिकारीच. जो मागतो तो भिकारीच. राजा, तू एक भिकारी आहेस, तू भिकारी, मला भिकाऱ्याला काय देणार आहेस? अरे तुझ्यापाशी महाराष्ट्र होता, तू अख्खा भारत देवापाशी मागितलास. तुझ्यापाशी असूनही तुझं पोट भरलं नाही, तुझं मन तृप्त नाही, अजून मिळावंच वाटते. राजा, तू भिकारीच आहे. ऐके या दरिद्राचे लक्षण. राजा, तू भिकारी आहे. गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परमदरिद्र जाणत व. कोट्यावधी रुपये आहेत, पण असूनही अजून मिळावंच वाटते, मन तृप्त नाही, तो भिकारी असतो. राजा, तू भिकारी आहेस. तुझ्यापाशी अख्खा महाराष्ट्र आहे, तरी तुझं पोट भरलं नाही, तुला अजून सगळा भारत मिळावा वाटतो. तर जो मागतो तो भिकारीच असतो. मग ते मागणं देवापुढं काय आणि माणसापुढं काय, मागतो तो भिकारीच. राजा, तू भिकारी आहेस. तुझंच मागायचं संपलं नाही, तू भिकारी आहेस. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? राजाची झाक गेली, राजाचे डोळे उघडले. तात्पर्य, धनवानाला धनाचा लोभ असतो. धनवान हा दुःखी असतो, कारण त्याच्या आशा बलवान असतात. आशा दुःखाला जन्म देते मनाच्या बहिर्मुक्तेमुळे. आणि धनवान हा भिकारी असतो, कारण त्याच्या आशा बलवान असल्यामुळे त्याला मनाची तृप्ती नसते, पुन्हा मिळावंच वाटतं. म्हणून धनवान हा दुःखी असतो आणि भिकारी असतो. धनवानाला धनाचा लोभ असतो. धनवान कसे लोभी असतात पहा. आता तुमच्या तुलनेत आम्ही डॉक्टर लोक थोडेसे श्रीमंत आहेत, फार नाही पण थोडेसे श्रीमंत. तुमच्यासारखे शेतकरी माणसं कुणी जर आमच्याकडे आले कधी, तर तुम्ही आमच्या हाताला धरता, बळच विनवणी करता, चला डॉक्टर साहेब चहा घेऊ, चला डॉक्टर साहेब चहा घेऊ. आम्ही नाही म्हणणार, पण तुम्ही बळच पडून नेता. मग हॉटेलमध्ये गेले, आम्ही अशी जागा धरतो, अशी जागा धरायची की कोपऱ्यामध्ये बाकड्याच्या खाली बसायचं. का? अलीकडे बसलं तर लवकर उठलं तर बिल द्यावं लागेल. हो, धनवान हा भिकारीच असतो. धनवानाला धनाचा लोभ असतो. धनवान भिकारीच असतो. जागाच अशी धरतो हॉटेलमध्ये, ते गरिबांनी नेलंय. पण हा धनवान, हा डॉक्टर, हा कुठं बसलाय? बाकड्याखाली शिरून बसलाय, कोपऱ्यात बसलाय. आणि तो गरीब माणूस अलीकडून बसलाय. चहा पिऊन झालं ते बिचारं गरीब पटकन उठतं, काउंटरला जातं, 10-20 रुपये बिल देतं, पानटपरीवर 5-10 रुपये देऊन पान खाऊ घालतं, पुन्हा रामराम करतं, या साहेब म्हणतं, ओळख ठेवा म्हणतं. धनवान असा नसतो. जितका मनुष्य धनवान तितका धनाचा लोभी, तितके आशा बलवान. 10चे 20, 20चे 40 करायचं त्याला पडलेलं असतं, कारण धनवाने हलकट असतं. कारण धनवाला धनाचा लोभ असतो.
धनवानाला धनाचा लोभ असतो, हे भर्तृहरी महाराजाचं शल्य आहे. आणि जो लोभी असतो, ज्याच्या इच्छाने आशा बलवान असतात, त्या इच्छेच्या आशेच्या मागं मन धावतं, ते बहिर्मुख बनतं. बहिर्मुक्तमुळे अस्थिर, बेचैन, आणि मनाची अस्थिरता, बेचैनी हे दुःख. म्हणून धनवान दुःखी असतो आशा बलवान, इच्छा बलवान असल्यामुळे. आणि तो भिकारी असतो, धनवान भिकारी असतो. का? की गडगंज असू नाही, मनाला तृप्ती नाही, अजून मिळावंच वाटतं म्हणून भिकारी असतो. म्हणून मी जे विधान केलं की धनवान हा दुःखी असतो आणि भिकारी असतो, कारण धनवानाला धनाचा लोभ असतो. आणि म्हणून योग वासिष्ठात असं म्हटलं आहे की इच्छारहित जगणं एक प्रकारचा मोक्षच असतो आणि नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं एक प्रकारचा नरकच असतो. म्हणून इच्छा मारा. बघा काय म्हणतात महाराज, इच्छारहित जगणं एक प्रकारचा मोक्षच आहे आणि इच्छा घेऊन जगणं एक प्रकारचा नरकच आहे. इच्छेच्या त्यागात निरंतर शांती असते आणि इच्छा घेऊन जगण्यात निरंतर दुःख असते. इच्छेचा त्याग आमच्या हातात आहे, इच्छा पूर्ती आमच्या हातात नाही आहे. आणि म्हणून इच्छा मारा. इच्छा ही दुःखाला कारणीभूत आहे, तर इच्छेचा अभाव हा सुखाला कारणीभूत आहे. मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं दुःखाचं कारण काय असेल तर मानवी मनात उठणारे नाना प्रकारचे विचार आणि नाना प्रकारच्या इच्छा. या इच्छा दुःखाला कारणीभूत आहेत, कारण इच्छेसोबत सुख नसतंय, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असते. आणि म्हणून नानाबारा बोलतात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखाशी. इच्छा आणि इच्छेचा अभाव हे दोन कारणच आहेत सुखाने दुःखाला. इच्छेचा अभाव सुखाला कारणीभूत आहे, इच्छा ही दुःखाला कारणीभूत आहे. इच्छेमुळे मन अस्थिर, इच्छेच्या अभावात मन स्थिर. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. म्हणून मनाची अस्थिरता आणि मनाची स्थिरता या दोन गोष्टी सुख दुःखाला कारणीभूत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबा बोलत आहेत की हे दोन्हीची उपाये सुखदुःखाशी. मनुष्य नाना प्रकारच्या वस्तुसंग्रहाने आणि पैशाने सुखी होऊ इच्छितो. पैशानं तुम्हाला भोग मिळेल, सुख मिळणार नाही. पैशानं तुमची गरिबी कमी होईल, दुःख कमी होणार नाही, कारण दुःख हा प्रारब्धाचा भोग आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की का लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवून येणे. पैशानं गरिबी कमी होईल, दुःख कमी होणार नाही, कारण दुःख हा प्रारब्धाचा भोग आहे. आम्हाला कसं जगवायचं आहे नशीब ठरवतं, फक्त कसं वागायचं एवढंच आमच्या हातात आहे. आम्हाला कसं जगवायचं नशीब ठरवतं आणि नशीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं, त्यात आम्हाला बदल करता येत नाही. आणि म्हणून पैशानं गरिबी कमी होईल पण दुःख कमी होणार नाही, कारण दुःख हा प्रारब्धाचा भोग आहे. पैशानं उत्तम बिछाना मिळेल पण झोप मिळणार नाही, तसं पैशानं सुखही मिळणार नाही. संतानं सुख अविनाशी विठ्ठलात शोधलं, संतानं सुख अविनाशी विठ्ठलात शोधलं, आम्ही सुख विनाशी वस्तू शोधतो आणि दुःखी होतो. संतापाशी पैशाचा दुष्काळ आहे पण सुख भरभरून आहे. आमच्यापाशी पैसे भरपूर आहेत पण सुखाचा दुष्काळ आहे. आणि म्हणून विज्ञानानं शरीराची सोय केली पण सुख धोक्यात आणलं. माझं वाक्य नीट ऐका. विज्ञानानं शरीराची सोय केली पण सुख धोक्यात आणलं. मनुष्य जमेल त्या मार्गानं, वाम मार्गानं, खोट्या मार्गानं पैसा मिळवतोय आणि शरीराची सोय करतोय संसारी वस्तू जोडून. पण शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे, तर मनाची सोय म्हणजे सुख. आणि मनाची सोय म्हणजे मनाला हरिनामाचा खुराक देऊन त्याला स्थिर बनवणं म्हणजेच सुख होय. आणि या मनाच्या स्थिरतेसाठीच हरिनामात या, परमार्थात या, हरिभजनात या सुख मिळेल. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि म्हणून आजकाल या हव्यासामुळं, विचारामुळं, अफाट इच्छेमुळं माणसाला वयाच्या 40व्या वर्षीच हार्ट अटॅक यायलेत. 40व्या वर्षी हार्ट अटॅक यायलेत. का? मानवी जीवनात असलेला हव्यास, ताणतणाव, धावपळ, बैठकीचा व्यवसाय, व्यसनाधीनता आणि गलिच्छ आहार या सगळ्या गोष्टीमुळे माणसाला वयाच्या 40व्या वर्षीच हार्ट अटॅक यायलेत. तुम्ही थोडंसं पाठीमागं जाऊन पहा. आपले पूर्वज, आजोबा पंजोबा, 2 बैल, 1 गाडी, 5-10 एकर शेती, तृप्त असायचे, अल्पसंतुष्ट होते. एक अल्पसंतुष्ट मनुष्य देवाला एवढंच मागतो की साई उतना ही दे. कबीर महाराज म्हणतात की साई उतना ही दे जामे कुटुंब समाय.
मैं भी भूका न रहूं और साधू भी भूका न जाए. देवा मला तेवढंच दे की मी आणि माझं कुटुंब खाऊन पिऊन सुखी असेल, आणि दारात जर एखादा साधू किंवा भिकारी आला तर तो विन्मुख जाऊ नये, त्याला वाढण्यासाठी पसाभर माझ्यापाशी असावं. साई उतना ही दे ज्यामे कुटुंब समाय, मैं भी भूका न रहूं और साधू भी भूका न जाए. याला अल्पसंतुष्ट म्हणतात. अल्पसंतुष्ट जीवन. पूर्वीच्या काळात फारसे दवाखाने नव्हते, माणसाला रोगराई नव्हती, एक मनुष्य 100 वर्ष जगायचा, जर्जर म्हातारा लाकडासारखा वाळायचा आणि मरायचा. आता 100 गाठणारा माणूस लाखात एखादा सापडतो, किंबहुना सापडतच नाही. वयाच्या 40, 50, 60लाच अटॅक येतात, दनादन मरतात. का? हव्यास, नाना प्रकारच्या इच्छा, आशा, बळवलेल्या इच्छा, बळवलेल्या आशा, हव्यास, ताणतणाव, टेन्शन, दनादन करोनरी स्पाझम, ॲड्रेनालिन, कॅटेकोलॅमाइन्स, रक्तवाहिनी आकुंचन पावणं, करोनरीचा स्पाझम म्हणून दनादन माणसं मरतात. आणि म्हणून अल्पसंतुष्ट जीवन जगा. हव्यासरहित अल्पसंतुष्ट जीवन आणि हरिनाम याने मन अंतर्मुख होतं. हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि तुम्ही निरंतर सुखात जगत असतात. इथे इच्छेचा निरंतर अभाव असतो. इच्छेचा अभाव सुखाला कारणीभूत असतो, इच्छा ही दुःखाला कारणीभूत असते. आणि म्हणून हव्यासरहित अल्पसंतुष्ट जीवन जगा आणि त्याला हरिनामाची जोड द्या. सुखी व्हाल, आनंदी व्हाल. एक गोष्ट लक्षात घ्या की संसाराचा हव्यास हा एका योग्य वयातच सुटला पाहिजे. एका विशिष्ट वयानंतर एकच प्रवृत्ती शिल्लक राहावी आणि ती आहे हरिनाम. काय बोललो मी? एका विशिष्ट वयानंतर एकच प्रवृत्ती शिल्लक राहावी आणि ती म्हणजे हरिनाम, हरिनाम आणि हरिनाम. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा आता मी निवृत्त झालोय. निवृत्त झाल्यानंतर आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता देवा उरलेलं आयुष्य तुला, तुझ्या रामनामाला. पण मनुष्य मोठा विचित्र आहे. निवृत्तीनंतर माणसाची प्रवृत्ती वाढते. मनुष्य निवृत्त झाल्यावर बी हरिनामाकडे झुकण्याच्या ऐवजी एखादी नवीन नोकरी शोधू लागतो, पार्ट टाईम जॉब बघतो किंवा जनरल स्टोअर किराणा दुकान टाकतो आणि स्वतःला गुंतून घेतो, पण हरिभजनाकडे वळत नाही. दुर्दैव आहे माणसाचं. एका विशिष्ट वयानंतर एकच प्रवृत्ती शिल्लक राहावी आणि ती आहे फक्त आणि फक्त हरिनाम. राजा दशरथाला त्याच्या कानावरील एक पिकलेला केस आरशात दिसला. दुसऱ्या दिवशी राज्य रामप्रभूला देण्याचं ठरवलं. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी भगवंताच्या नशिबी, रामप्रभूच्या नशिबी वनवासाला तो भाग निराळा. रामायणात आपल्याला शिरायचं नाही. पण एक केस पिकलेला दिसला. गुरुवारी वसिष्ठाला बोलून घेतलं, म्हणले उद्या मी राज्य रामप्रभूला देऊन टाकतो. योग्य वयात संसार सुटावा, हव्यास सुटावा. एक केस पिकलेला दिसला कानावर, राज्य रामप्रभूला देऊ केलं. इथं आम्ही उभे पिकलो तरी कमराच्या चाव्या सुटत नाहीत. खेदाची बाब आहे. संसार सुटावा, योग्य वयात गळावा, सुटावा. आम्हाला सुख आवडतं पण सुखाचं साधन आवडत नाही. सुखाचं साधन आहे हरिनाम. आम्हाला दुःख आवडत नाही पण दुःखाचं कारण आमच्याकडून सुटत नाही. दुःखाचं कारण आहे आशा, इच्छा. मोठी नदी तरून जायची असेल तर साधन आहे नाव. तसं सुख हवं असेल तर साधन आहे हरिनाम आणि हरिनाम. गोदाडं शिवणाऱ्या म्हातारीची सुई वसरीवर हरपते आणि ती चौकात शोधते. म्हातारी जागा चुकते. तसं आम्ही सुख हरिनामात मिळतं पण आम्ही शोधतो विषयात. म्हातारीसारखी आम्ही जागा चुकतो. सुख हरिनामात मिळतं, विषय भोगात नाही. विषयी सुख हे बोलण्याची सारखे नव्हे. म्हातारी जागा चुकली तसं आम्ही जागा चुकतो. सुख मिळतं हरिनामाने, आम्ही शोधतो विषयात, जागा चुकतो. सुख फक्त आणि फक्त हरिनामानेच मिळते. आणि म्हणून भंडाऱ्या डोंगरावर फाटक्या अफाट सुखात, फाटक्या कपड्यात अफाट सुखात जगणारे तुकोबाराय आपल्या सुखाचं कारण सांगतात. महाराज म्हणतायत, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. भंडाऱ्या डोंगरावर फाटक्या कपड्यात अफाट सुखात जगणारे तुकोबाराय. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. भंडाऱ्या डोंगरावर फाटक्या कपड्यात अफाट सुखात जगणारे तुकोबाराय आपल्या सुखाचं कारण सांगतात. की महाराज म्हणतात, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. अरे बाबा, माझ्या सुखाचं
कारण काही आगळं वेगळं दुसरं नाही आहे, एकच कारण आहे. मी सुखी आहे. कशाने आहे? मना विठ्ठल विठ्ठलमुखी. मी विठ्ठल नाम घेतो म्हणून सुखी. तुम्ही विठ्ठल नाम घ्या, सुखी व्हाल. म्हणून मी बोललो की सुख हरिनामानं मिळतं, विठ्ठल नामानं मिळतं, पण आम्ही शोधतो विषयात, जागा चुकतो. म्हातारी जागा चुकली, सुई हरपली वसरीला, शोधते चौकात. म्हातारी जागा चुकली. सुख मिळतं हरिनामात, आम्ही शोधतो विषयात. आणि म्हणून तुकोबराय बोलतात की आम्ही त्याने सुखी, मना विठ्ठल विठ्ठलमुखी. हो, देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. तुकोबराय भगवंताचं नाम आणि भगवंत या दोनच गोष्टी सुखरूप आहेत. उरलेला जगत, उरलेला संसार दुःखरूप आहे. माझ्या सुखाचं कारण काय? तुकोबराय बोलतात की मना विठ्ठल विठ्ठलमुखी. तुम्ही विठ्ठल नाम घ्या, सुखी व्हाल. तुकोबरायाने आपल्या सुखाचं कारण सांगितलं आहे. आणि म्हणून हरिनाम केंद्रस्थानी ठेवा आणि हरिनाम केंद्रस्थानी ठेवून संसार करा. सूर्य उगवलाय आणि उजाडलं नाही असं कधीच घडत नाही. सूर्य उगवलाय आणि उजाडलं नाही असं कधीच घडत नाही. तसं हरिनाम घेतलं आणि सुख मिळालं नाही असंही कधीच घडत नाही. सूर्य उगवलाय, उजाडणारच. हरिनाम घेतलंय, सुखाचा अनुभवच येणार. आणि म्हणून तुकोबराय बोलतात की देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. नाम हे सुखरूप आहे आणि भगवंत हे सुखरूप आहे. म्हणून हरिनामाला शरण जा. हरिनाम केंद्रस्थानी ठेवा. हरिनामाला केंद्रस्थानी ठेवून संसार करा. जो हरिनामाला केंद्रस्थानी ठेवून संसार करतो त्याला सुख तर मिळतंच, त्याच्या जीवाचं सोनंही होतं, त्याला देवही भेटतो. आणि जो हरिनामाला विन्मुख होऊन संसार करतो त्याच्या वाटी दुःखच येतं आणि त्याच्या जीवनाचं मात्रही होतं. हनुमान ज्ञानोबा बोलतात की हसो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळे विख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख ते अज्ञानासी. भगवंताला सन्मुख राहून जो सज्ञानी पुरुष भगवंताचं नाम घेत घेत संसार करतो तो सुखी असतो. आणि भगवंताला विन्मुख होऊन भगवंताचं नाम न घेता संसार करतो तो मनुष्य दुःखी असतो. आणि म्हणून हरिनामाला केंद्रस्थानी ठेवा. हरिनामामुळे मनाची अंतर्मुक्ता साधते. मन आणि हृदयस्थ राम यांची भेट होते. या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख असते. आणि म्हणून हरिनाम हेच मानवी जीवनात सुखाचं प्रमुख कारण आहे. सुख हे आपले मूळ स्वरूप आहे. म्हणूनच प्रत्येकास सुख आवडते. मनुष्याची आपल्या मूळ स्वरूपाकडे सहज ओढ असते, जसे नदीची आपल्या मूळ स्वरूप असलेल्या समुद्राकडे ओढ असते. बघा, नदी ही समुद्रापासून निघते. कशी निघते? उन्हाळ्यामध्ये समुद्राचं पाणी गरम होतं, त्याची वाफ बनते, आकाशात उंच जाते, तिचे ढग बनतात. त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. तोच पाऊस नद्याच्या रूपाने पुन्हा समुद्राला येऊन मिळतो. नदी समुद्रापासून निघाली आणि समुद्राला जाऊन मिळाली. तसं नदीचं मूळ स्वरूप समुद्र आहे आणि त्या समुद्राला मिळण्यासाठी नदी धावत असते. तसं माणसाचं मूळ स्वरूप सुख आहे आणि मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाकडे धावत असतो. आणि म्हणून मनुष्य सुखासाठी धावतो. प्रत्येकाला सुख हवं आहे, कारण सुख हे माणसाचं मूळ स्वरूप आहे. का? तर मनुष्य भगवंताचा अंश आहे आणि भगवंत सुखरूप आहे. मम अंश जीव लोको. मनुष्य भगवंताचा अंश आहे, भगवंत सुखरूप आहे आणि म्हणून मनुष्याला सुख आवडतं आणि म्हणून मनुष्य सुखासाठी धावत असतो. परंतु गंमत अशी आहे की उभं आयुष्य गेलं तरी माणसाला सुख मिळत नाही. पण तुकोबराय बोलले की सर्व सुखाची आशा जन्म गेला. सगळं आयुष्य सुखाच्या आशेत जातं, पण माणसाला सुख मिळत नाही. कारण काय? मनुष्य जागा चुकतो. पोटात दुखत असेल तर डॉक्टरला शरण जावं, तसं सुख हवं असेल तर देवाला शरण जावं. आणि म्हणून तुकोबराय बोलले की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. सुख हवंय ना, देवाला शरण जा. मी जसं बोललो, पोटात दुखते डॉक्टरला शरण जा. सुख हवंय, देवाला शरण जा. कारण सुख फक्त देव आणि देवाच्या नामापाशीच नांदतं, इतर कुठे नाही. आणि म्हणून पूर्ण आयुष्य सुखाच्या आशेत जातं. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व जीवन सुखाच्या आशेत जातं, पण माणसाला सुख मिळत नाही. का? मनुष्य चुकीच्या दिशेने जातो. देवाला शरण जाण्याच्या ऐवजी, देवाच्या नावाला शरण जाण्याच्या ऐवजी विषयाला शरण जातो आणि चुकतो. आणि आयुष्यभर पदरी दुःखच येतं. त्या गाढवाच्या वजवणाऱ्या गाढवाच्या तोंडापुढं 2 फुटावर एक घासाची पेंडी बांधलेली असते, गवताची. ते गाढव जीभ काढतं, पण त्याच्या तोंडाला जिभेला ती गवताची पेंडी येत नाही. त्याला वाटतं मला कधी ना कधी खायला मिळेल, या आशेने गाढव ते वजं वाहत असतं, पण ती गवताची पेंडी त्याला खायलाच मिळत नाही, का ते 2 फुटावर लांब असते.
तशी माणसाची गत आहे. माणसाला वाटतं पोरगं नीट नाही बोललं तर सून आणि नातू तर नीट बोलतील, तेही नीट बोलत नाहीत. यालाच म्हणायचं सर्व सुखाची आशा जन्म गेला. नाही मिळत सुख, कारण मनुष्य जागा चुकतो. मनुष्य भौतिक वस्तू सुख शोधतो. संसारी वस्तू भौतिक वस्तू सुख देत नाहीत, विषय सुखरूप नसतात. सुख देणारं नाम आणि देव, अर्थात पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम, या दोनच गोष्टी सुखरूप आहेत. आणि जेव्हा तुम्ही पांडुरंगाला शरण जाल, नामाला शरण जाल, तेव्हाच तुम्हाला सुख मिळेल. आणि म्हणून निरंतर हरिनामात बुडून राहा. जसं मीठ समुद्रात बुडू नये तोपर्यंत सुखी असतं, पण ते समुद्रातून बाहेर निघालं की त्याला भाजीत पडावं लागतं आणि भाजीमध्ये त्याला गरम चटके सहन करावे लागतात. तसं जोपर्यंत तुम्ही हरिनामात बुडून आहेत तोपर्यंत सुखी राहाल. हरिनामातून बाहेर निघाले की तुम्हाला संसाराचे चटके सहन करावे लागतील. म्हणून हरिनाम केंद्रस्थानी ठेवा आणि संसार करा, सुखी व्हाल. जसं सूर्यकिरण त्याचं एक टोक सूर्यापाशी असतं आणि एक टोक आपल्या अंगावर पडतं, त्याचा आपल्याला स्पर्श होतो, सभोवताली प्रकाशही पडतो. तसं संसार करताना आपल्या चित्ताचं एक टोक संसारात ठेवा आणि दुसरं टोक हरिनामात ठेवा, सुखी व्हाल. जसं सूर्य उगवला, सभोवताली सूर्यप्रकाश पडतो, चित्त हरिनामात बांधलं, सभोवताली सुखाचा प्रकाश पडतो. बघा, सूर्य उगवला आहे, सूर्याचं किरणाचं एक टोक सूर्यापाशी, दुसरं टोक आपल्या शरीरावर, सभोवताली प्रकाश. संसार करताना आपल्या चित्ताचं एक टोक संसारात आणि चित्ताचं दुसरं टोक हरिनामात, सभोवताली सुखाचा प्रकाश पडेल. सूर्य मावळला, सभोवताली अंधार पडतो. चित्त हरिनामातून मावळलं, सभोवताली दुःखाचा अंधार पडतो. हरिनामाला विन्मुख होऊ नका. हरिनामाला केंद्रस्थानी ठेवून संसार करा, सुखी व्हाल. माता मावल्या हौसेने पैठणी, तशा भारी भारी पैठणीच्या साड्या विकत घेतात. या पैठणीच्या साड्या, हे शालू थोडे खरबरीत आणि चरचरीत असतात, ते अंगाला टोचतात, पैठणी शालू वगैरे. मग माता मावल्या मोठ्या हुशार असतात. आता या साडीमध्येच ब्लाऊज असतो, तो डायरेक्ट जर ब्लाऊज शिवला तर तो अंगाला टोचतो, त्याची जरी त्याचा चरचरपणा वगैरे जे काय असेल तर चरचरीत कापड असते. माता मावल्या मोठ्या हुशार असतात. या साडीमधून ब्लाऊज पीस फाडून काढला तर त्या ब्लाऊज पीसला आतून कॉटनचं अस्तर लावतात. आता कॉटनचं अस्तर लावल्यामुळे तो ब्लाऊज अंगाला टोचत नाही. कॉटनचं अस्तर लावल्यामुळं हा ब्लाऊज अंगाला टोचत नाही. तसं तुम्ही तुमच्या संसाराला हरिनामाचं अस्तर लावा, संसारही तुम्हाला टोचणार नाही, तो सुखरूप वाटेल, आनंदरूप वाटेल. म्हणून हरिनामात या, हरिभजनात या, हरिनाम केंद्रस्थानी ठेवा आणि संसार करा, सुखी व्हाल. इच्छाय मरतील, सुखी व्हाल. आणि म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही भगवंताची 4 कुत्री आहेत. आणि भगवंतानं ही 4 कुत्री आमच्या अंगावर सोडली आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आमच्या अंगावर सोडली आहेत. पण एक संसारिक नियम असा आहे की ज्याचं कुत्रं त्यांनी आवरावं, ज्याचं कुत्रं त्यांनी आवरावं. तुम्ही जर एखाद्याच्या जागलीवर गेले आणि कुत्रं अंगावर आलं तर तुम्ही किती हाड म्हणा, तुम्ही हाड म्हणला तर ते कुत्रं जास्त अंगावर येईल, तुमच्या गळ्यात टांगड्या घालेल किंवा चावेल. पण मालक हाड म्हणला की कुत्रं शांत होतं. याचा अर्थ ज्याचं कुत्रं त्यांनी आवरावं. तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही भगवंताची कुत्रे आहेत, नारायणाची कुत्रे आहेत. ही नारायणापासून निघाली आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही नारायण तत्वापासून निघालीत आणि ती नारायणाच्या नामानं, रामनामानंच आवरल्या जातात. ज्याचं कुत्रं त्यांनीच आवरावं. नारायणानेच या 4 कुत्र्याला हाड म्हणावं, तेव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही कुत्री आवरले जातात. अर्थात मनाला आवर घालण्यासाठी साधन जर काय असेल तर ते फक्त हरिनाम, अर्थात रामनाम. त्याला विषय भोगात गुंतल्याने त्याला आवर येत नाही. त्याला फक्त आणि फक्त हरिनामानेच तुम्ही आवर घालू शकता, रामनामानेच आवर घालू शकता. आणि म्हणून रामनाम जपा, मन अंतर्मुख होईल, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतंय. आणि आता हे मन अंतर्मुख झाल्यामुळं, सतत रामनाम घेतल्यामुळं सतत अंतर्मुख टिकून राहील, त्याला स्थिरता लाभेल आणि या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतंय. आणि म्हणून मी बोलून गेलो की साधू संत
हे बाहेरच्या जगात सुख शोधत नाहीत. आमचं चुकतं आहे. आम्ही माणसं बाहेरच्या जगात सुख शोधतोय. या भौतिक वस्तूचा शोध लागून फायदा थोडा झाला, पण तोटे अनेक झाली. पूर्वीच्या काळात भौतिक वस्तू नव्हत्याच. 2 बैल, 5-10 एकर शेती, बैलगाडी, लिमिटेड संसार, हव्यास नव्हताच. तालमी करायच्या, दूध प्यायचं, पोटापुरती भाजी भाकरी खायची, मजा आजा, बस हीच त्यांची मजा आजा होती. भाजी भाकरी, बैलगाड्या, कुस्त्या बिस्त्या, बस एवढंच. आखाडे करायचे. त्यामुळे हव्यास नव्हता. एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहत होती. परंतु भौतिक वस्तूचा, नाना प्रकारच्या वस्तूचा शोध लागल्यामुळे प्रत्येकाला वाटतं ती भौतिक वस्तू माझ्या घरात असावी. मोठा माणूस श्रीमंत, त्याचं घर जेवढ्या वस्तूंनी भरलं ते सगळं माझ्या घरात असावं. तितकं बँक बॅलन्स असो, तितक्या गाड्या असाव्यात, घोड्या असाव्यात, कारण या वस्तू सुख देतात असं मला वाटतं. पण हे चुकीचं आहे. संसारी वस्तू सुख देत नाहीत. सुख देतं ते हरिनाम. आणि म्हणून मन हे अतिशय चंचल आहे. याची बहिर्मुख धाव आहे. याला फक्त आणि फक्त रामनामानेच आवर घालता येतो. याला विषयाने आवर घालता येत नाही. पण मनाला आवर घालण्यासाठी त्याला विषयात गुंतू नका, त्याला रामनामात गुंतवा. कारण संसारी विषय हे कंटाळवाणे आहेत. मी बोलून गेलो की विषय कंटाळवाणे आहेत. एक विषय बघून झाला, त्याचा कंटाळा आला की पुन्हा मनात नवी इच्छा, की मन त्या इच्छेच्या मागे धावतं. बहिर्मुखता, ताटातूट, बेचैनी, अस्थिरता मनाची, अस्थिरता, बेचैनी हेच दुःख. पुन्हा तो इच्छित विषय प्राप्त झाला, पुन्हा क्षणभर अंतर्मुखता, मन आणि हृदयस्थराम यांची भेट, पुन्हा मनाला स्थिरता, क्षणभर सुख. तो विषय भोगून झाला, त्याचा कंटाळा येतो. भोगून झाला की पुन्हा नवीन इच्छा, की पुन्हा बहिर्मुखता, अस्थिरता, बेचैनी, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख. हा लपंडाव सारखा चालू असतो. अंतर्मुक्ता, बहिर्मुक्ता, अंतर्मुक्ता, बहिर्मुक्ता. आणि म्हणून थोडं क्षणभर सुख आणि डोंगराळे दुःख. म्हणून सुख पत्ता जवा पडे, दुःख पर्वता एवढे, असं तुकोबाराय बोलतात. कारण संसारी विषय कंटाळवाणे असतात. म्हणून मन चंचल आहे, तप्त आहे, त्याची बहिर्मुख धाव आहे, त्याच्यात इच्छा उठतात, विचार उठतात. आणि या मनाला आवर घालण्यासाठी आम्ही याला विषयात गुंतवण्याचा प्रयत्न करतो. पण विषयात गुंतवलं तर विषय कंटाळवाणे असल्यामुळे ते बघून झालं की कंटाळा, की पुन्हा नवीन इच्छा, की पुन्हा बहिर्मुखता, पुन्हा विषय मिळाला क्षणभर अंतर्मुखता, कंटाळा पुन्हा बहिर्मुखता. हा खेळ सारखाच चालू असतो. आणि आलटून पाटून थोडंसं सुख आणि सारखं दुःख वाटायला येत असते. सुख जवळ एवढं, पण दुःख डोंगरा एवढं. आणि हेही अंतर्मुख झालेल्या मनानंच हृदयस्थ रामप्रभूपासून वाहून आणून विषयात मांडलेलं असेल, त्याला गुढी आणलेली असते. मनच अंतर्मुख होतं विषय भोगताना, आणि हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा ठेवा वाहून अंतर विषयात मांडतं, विषयाला गुढी येते. ती विषयातून सुख मिळतच नाही. मग विषय कंटाळवाणे असल्यामुळं मनाला विषयात गुंतवाल तर पुन्हा पुन्हा विषयाचा कंटाळा येईल. ही पुन्हा पुन्हा बहिर्मुखता होईल, आणि बहिर्मुखता दुःखाला कारणीभूत आहे. कारण बेचैनी आणि अस्थिरता आहे, अस्थिरता हेच दुःख आहे. मग मनाला असा विषय द्या की ज्या विषयाचा भोगताना कंटाळाच येत नाही. संसारी विषय भोगताना कंटाळा येतो, म्हणून बहिर्मुखता दुःख आहे. मग मनाला असा विषय द्या की जो भोगताना कधी कंटाळाच येत नाही, आणि असा एकच विषय आहे, आणि तो आहे हरिनाम. भोजन अपचन होईल, पण भजन अपचन होत नाही. 12 तास सिनेमा पहा म्हटलं तर मनुष्य टी व्हीवर दगड घालील, पण 12 तास हरिनाम घ्या म्हटलं तर माणसाला उलट आनंद मिळेल, कंटाळा येणार नाही. भोजन अपचन होईल, भजन अपचन होत नाही. मग जगतामध्ये अवीट असा विषय, कंटाळा न येणारा विषय एकच आहे, आणि तो आहे फक्त हरिनाम. आणि म्हणून मनाला हरिनामात बांधा. हरिनाम भोगताना तुम्हाला कंटाळा येणार नाही, आणि कंटाळा न आल्यामुळे नवीन इच्छा निर्माण होणार नाही, व मनात इच्छेचा अभाव सातत्याने टिकून राहील. इच्छेचा अभाव हा सुखास कारणीभूत असेल, आणि इच्छाही दुःखाला कारणीभूत असेल. आणि म्हणून मनाला निरंतर हरिनाम घ्यायला लावा. निरंतर हरिनाम घेतल्याने, कारण हरिनाम घेण्याचा कंटाळा येत नाही, हा मुद्दा समजून घ्यावी. संसारी विषयाचा कंटाळा येतो, म्हणून बहिर्मुखता दुःख आहे. पण हरिनाम घेण्याचा कंटाळाच येत नाही, ते अवीट आहे. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढता पुढती असं सेवा ये. हरिनाम घेण्याचा कंटाळाच येत नाही, म्हणून मनाला हरिनाम घ्यायला लावा. हरिनाम हाच विषय द्या. ते सातत्याने हरिनाम घेईल, मन अंतर्मुख होईल, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हेच सुख असतं. आणि इथे इच्छेचा निरंतर अभाव असेल, आणि इच्छेचा अभाव हा सुखाला कारणीभूत असतो, आणि तुमचं जन्मजात सुख तुम्हाला प्राप्त होईल. सुखी जन्मताच प्राप्त आहे, ते तुम्हाला भोगायला मिळेल. आणि म्हणून आजच्या ववीत प्रस्तुत ववीत ज्ञानोबाराय जे बोलले की ते मनोरथ संगे नव्हे,
एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. तर ज्ञानोबा इथं बोलतायत की ते मनोरथ संगे नव्हे, इच्छेसोबत सुख नसतं आणि इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. हे सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे, पण जन्मता प्राप्त असून त्याचा अनुभव का घेता येत नाही? आम्ही सुखाच्या बाबतीत सासुरवासी का आहोत? तर याचं कारण ज्यावेळेस मन अंतर्मुख होईल विषय भोगताना किंवा कुठल्याही कारणामुळे, त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं आहे. परंतु मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीत आमची इच्छा अर्थात मनोरथ अडथळा निर्माण करतात आणि मनोरथानं निर्माण केलेला हा अडथळाच आम्हाला जन्मताच प्राप्त असलेलं सुख भोगू देत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले की ते मनोरथ संगे नव्हे, ते सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे, पण जन्मता प्राप्त असून सिद्ध असूनही त्याचा उपभोग का घेता येत नाही? तर हा मनोरथानं निर्माण केलेला अडथळा. का? की ज्यावेळेस मन विषय भोगताना अंतर्मुख होतं त्याला स्थिरता लाभते. स्थिरता हेच सुख असते. परंतु मन आणि आत्मा यांच्या भेटीत ही मनोरथ अडथळा निर्माण करतात. नाना प्रकारच्या इच्छा मनात उठतात आणि इच्छा उठल्या की मन त्या इच्छेच्या पाठीमागे धावतं. मन हा मुद्दा समजून घ्या. मूळ गाभा की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. सुख सिद्ध आहे अर्थात जन्मताच प्राप्त आहे, पण प्राप्त असूनही आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. आम्ही सुखाच्या बाबतीत सासुरवासी आहोत. का? तर कुठलाही विषय भोगत असताना ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं, मग ते हरिनामाने हो की विषयभोगाने हो, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. परंतु मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीत आमच्या इच्छा अर्थात आमची मनोरथ अडथळा निर्माण करतात आणि मनोरथाने निर्माण केलेला हा अडथळाच आम्हाला जन्मताच प्राप्त असलेलं सुख भोगू देत नाही. म्हणून जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी आहे. का? तर इच्छा मनात निर्माण झाली की मन इच्छेच्या पाठीमागे धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची तटातूट होते. ते इच्छित विषय मिळेपर्यंत बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी अस्थिरता हेच दुःख असतं आहे. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. या दोनच गोष्टी सुखदुःखाला कारणीभूत आहेत. इच्छेचा अभाव मनाची स्थिरता देतो, इच्छा मनाला अस्थिर बनवतं. म्हणून इच्छेचा अभाव आणि इच्छा ही दोन कारणं सुखदुःखाला कारणीभूत, किंवा मनाची स्थिरता आणि मनाची अस्थिरता या दोन गोष्टी सुखदुःखाला कारणीभूत आहेत. म्हणूनच ज्ञानोबा राय म्हणतात हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल.